नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर परिसरात दुबईपेक्षा मोठं चांगले शहर उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न। मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देण्यासाठी तिसरी मुंबई विकसित केली जात आहे। तिसरी मुंबई हा महाराष्ट्राच्या विकासातील सर्वात मोठा मास्टर प्लॅन आहे। महायुती सरकारने तिसरी मुंबई चिरनेर साई कर्नाळा या परिसरात विकसित करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत। नव्याने विकसित होणारी तिसरी मुंबई हे शहर मुंबई दुबईपेक्षा तिप्पट मोठं असेल असा दावा सरकारकडून केला जात आहे। तरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून बांधवांना केले आहे। नवी मुंबई व मुंबई परिसरातील वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण यातून मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई उभी राहत आहे। इनोव्हेशन हब, एज्युसिटीसह नवतंत्रज्ञानावरील उद्योगांमुळे हा परिसर नवीन आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येईल। राज्य सरकारच्या यंत्रणा आणि या भागाच्या विकासासाठी आपले प्रयत्न करत आहेत। मात्र बांधकाम उद्योगाने पुढाकार घेतल्यास इथे दुबईपेक्षाही मोठे आणि चांगले शहर उभारणे शक्य होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर स्पष्ट केले आहे। तसेच बांधकाम उद्योगाने याकामी जागतिक तंत्रज्ञान गुंतवणूक आणल्यास त्यांना राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। एकंदरीत अटल सेतूमुळे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई शहराचे अंतर हे काही मिनिटावर येऊन ठेपणार आहे। त्यामुळे तिसऱ्या मुंबईत एज्युसिटीच्या माध्यमातून मुंबई व दुबईपेक्षा मोठं शहर चिरनेर साई कर्नाळा या परिसरात विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हालचाली सुरू केल्या असल्याने या परिसरातील शेतजमिनींना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे। तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी विकण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर तेल पण गेलं, तूप पण गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं अशी म्हणण्याची वेळ भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांवर आल्याशिवाय काही राहणार नाही, असे शेवटी मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांनी नमूद केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।